आरक्षण 50% पेक्षा जास्ती आहे। तामिळनाडू 69%, हरियाणा 67%, राजस्थान 64%, बिहार 60%, गुजरात 59%, पश्चिम बंगाल 55%, आणखी 22 लोक आहेत। बिहारने 59% दिले, 69%। त्यामुळे आज आपल्याला मी एवढंच सांगतो, आपण जी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं। कोर्टाने आपल्याला, सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे। आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील, या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही। आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया। त्याचबरोबर आपण या सर्व ज्यांच्या या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आर्थिक मदत देखील सरकारने केली ऑलरेडी, पण ती सरकारने शेवटी माणसाला तर परत आणता येत नाही आणि घरातलं करता धरता माणूस गमावल्याचं दुःख ते कधी भरून काढू शकत नाहीत। किती आपण मदत केली तरी सुद्धा त्या कुटुंबियाच्या बद्दल मी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून संवेदना व्यक्त करतो। यावेळी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मी सविस्तर पूर्णपणे बोललो आहे आणि आपण 4 दिवस या परिस्थिती अतिशय गांभीर्यपूर्वक आणि पोटतिडकीने मतं आपल्या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांनी मांडलेली आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची भावना एकच आहे। त्याच्यामध्ये पुन्हा काही मला सांगण्याची आवश्यकता नाही। ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणार आणि कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे, ही भावना सरकारची आहे, तुमची आहे, सगळ्यांची। आणि आजवर देखील मराठा, मी राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु मराठा समाजाचा इथं म्हणजे सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, परंतु समाज आजपर्यंत या सुविधांपासून वंचित राहिला, हे देखील दुर्दैव आहे। आणि म्हणून मी या पुन्हा त्याचं इथे काय भाष्य करू इच्छित नाही की देवेंद्रजींनी दिलं मग कोर्टात टिकलं मग सुप्रीम कोर्टात गेलं, ते जाऊ दे, आता गेलं ते। आता अशा कुठल्याही गोड दिवशी आपण आपलं तोंड कडू करून घेऊया नको, सगळ्यांनी चांगलं बोलूया। आणि म्हणून मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की 2.25 वर्षापूर्वी सत्ता हाती घेतल्यानंतर या महायुती सरकारने ठरवलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि म्हणून ही मागणी का आता पुढे आलेली नाही। छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी आरक्षणामध्ये मराठा समाजाचाही समावेश केला होता। 40-45 वर्षापासून मराठा बांधव आरक्षणासाठी लढा देतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।